नमस्कार, मी स्वराली ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण बोलणार आहोत कपाशीवर। कपाशीची लागवड आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केली जाते, पण यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे आपल्याला नेहमीप्रमाणे लागवड करून चालणार नाही। अशा परिस्थितीत आपल्याला कपाशीची सघन लागवड फायदेशीर राहू शकते। पण ही सघन लागवड म्हणजे नेमकी काय आहे बरं? या लागवडीचे फायदे काय आहेत? ती कशी केली जाते? तिच्यासाठी कोणते वेगळे वाण लागतात का? या सगळ्याची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सघन लागवड म्हणजे कमी जागेत जास्त पिकांची लागवड। पारंपरिक कपाशीच्या लागवडीसाठी सहसा मध्यम ते भारी जमिनीची गरज असते, पण सघन लागवड ही हलक्या ते मध्यम जमिनीतही करता येते। याशिवाय सघन लागवडीत रोपांची संख्या जास्त असते, त्यामुळे उत्पादनात 20 ते 40% वाढ मिळते। यामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर होतो, म्हणजे कमी पाण्यातही कपाशीचं पीक घेणं शक्य होतं आणि खतांचा वापरही नियोजित करता येतो। याशिवाय कीड आणि रोगांचं नियंत्रणही सोपं होतं। आता तुम्ही म्हणाल, फायदे तर बरेच आहेत बुवा, पण लागवड नेमकी करायची कशी बरं? काळजी करू नका, तेही सांगते। सुरुवात करूया वाणांपासून। सघन लागवडीसाठी आपल्याला कमी कालावधीचे आणि आटोपशीर वाढ असणारे वाण निवडायचे। आटोपशीर म्हणजे काय? तर फांद्यांची लांबी 20 ते 25 सेंटीमीटर आणि झाडाची उंची 3 ते 3.5 फूट इतकीच असली पाहिजे। अशा वाणांवर जास्त बोंडे धरतात, तसंच त्यांची काळजी आणि फवारणी करायलाही सोपं असतं। मग हे असे वाण कोणते आहेत बरं? तर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सूरज बीटी 81, युगांत बीटी, CICR 14 बीटी या वाणांची शिफारस केली आहे। तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं MH 1901 हे वाणही फायदेशीर ठरू शकतं। आता येऊयात आपण लागवडीकडे। कपाशीच्या सघन लागवडीतलं अंतर हे जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं। जसं उथळ, काळ्या आणि लाल जमिनीत सघन लागवडीतलं अंतर 90 बाय 15 सेंटीमीटर म्हणजेच 3 बाय अर्धा फूट इतकं ठेवायचं। यामध्ये एकरी 29,629 रोपं मावतात। तर खोल, भारी, काळ्या जमिनीत 90 बाय 30 सेंटीमीटर म्हणजेच 3 बाय 1 फूट अंतरावर कपाशीची लागवड करायची। यामध्ये रोप संख्या 14,814 इतकी राहते। आता जेव्हा एकरी जागेमध्ये इतकी रोपं असतात, तेव्हा त्यांची वाढ नेहमीसारखी ठेवता येत नाही। याचं कारण म्हणजे झाडांची दाटी होऊन पातेगळ किंवा बोंडसड होऊ शकते। त्यामुळे सघन लागवडीत झाडांची उंची कमी ठेवली जाते। त्यामुळे यामध्ये वाढ नियंत्रित करावी लागते। पण कशी करायची वाढ नियंत्रित? त्यासाठी आपण 2 पद्धती वापरू शकतो। पहिली म्हणजे फांदी कापणे आणि शेंडा खुडणे, आणि दुसरी म्हणजे वाढरोधकाचा वापर करणे। यातली पहिली पद्धत पाहूयात। ज्या फांद्यांना सुरुवातीच्या काळात पाते, फुले लागत नाहीत, अशा फांद्या सिकेटरच्या मदतीने मुख्य खोडापासून 1 ते 2 इंचावर कापायच्यात। यातला दुसरा भाग म्हणजे शेंडा खुडणे। सघन लागवडीत पीक 80 दिवसांचं झाल्यावर मुख्य खोडाचा शेंड्याकडचा 2 ते 4 इंचाचा भाग हा हाताने खुडायचा आहे। यामुळे शेंड्यांकडच्या बोंडांची वाढ चांगली होते आणि वजनही वाढतं। पण जेव्हा शेतामध्ये जास्त रोपं असतात, तेव्हा या पद्धतीत वेळ आणि मजुरी जाते। तेव्हा तुम्ही वाढरोधकांचा वापर करू शकता। जेव्हा कपाशीच्या रोपांची उंची 3 फुटांपर्यंत येते, तेव्हा मेपिक्वॉट क्लोराइड या वाढरोधकाच्या 2 वेळा फवारण्या करायच्यात। याची पहिली फवारणी लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी करायची। यासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली मेपिक्वॉट क्लोराइड मिसळून फवारायचे। दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करायची। या फवारणीचं प्रमाण मात्र वाढवायचे। 100 लिटर पाण्यात 12.5 म्हणजे 12.5 मिलीची फवारणी करायची। पिकाची वाढ जास्त असेल तर तुम्ही तिसरी फवारणीही घेऊ शकता। फक्त एक लक्षात ठेवायचे, वाढरोधकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असावी लागते, आणि ओल नसेल तर पाऊस होईपर्यंत 3-4 दिवस फवारणीसाठी थांबायचे किंवा संरक्षित सिंचन देऊन फवारणी करायची। ही माहिती नांदेडच्या कापूस संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर अरविंद पांडागळे, डॉक्टर खिजर बेग, डॉक्टर बसवराज भेदे आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सूरज कुलकर्णी यांनी दिली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।